सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा ह्या होत असताना सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना प्रथम सत्तेवर जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या समितीवर सत्ताधाऱ्यांकडून अशासकीय प्रशासक मंडळ आणण्याचा प्रयत्न होत असताना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मात्र निवडणुकीची पूर्वतयारी ही जोरदारपणे सुरू आहे. बाजार समितीची ही मतदार यादी आज अंतिम होणार आहे. त्यानंतर उपनिबंधक कार्यालयाकडून निवडणूक प्राधिकरणाला निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम हा पाठवला जाणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर बाजार समितीच्या निवडणुकांचा प्रचाराचा धुराळा हा उडणार आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला यापूर्वी 2 वेळा मुदतवाढ मिळाली. बाजार समितीचे तत्कालीन सभापती तथा भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी आपले चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख यांच्यासह मर्जीतील कार्यकर्त्यांच्या नावाच्या जी शिफारस आहे ती केली होती. तत्पूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अमोल शिंदे आणि मनीष काळजे यांच्या नियुक्तीचा आदेश राज्याचे अप्पर जे सचिव आहेत त्यांच्या सहीने काढला होता. तो आदेश पणन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. राज्याच्या पणन विभागाकडून सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला कोणताही पत्रव्यवहार हा झालेला नाही. त्यामुळं शिवसेनेच्या दोन्ही अशासकीय सदस्य निवडी ह्या अद्याप ही प्रलंबित असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाठवलेल्या 3 सदस्यांच्या शिफारसीही अद्याप प्रलंबित आहेत. महायुतीमधील सर्वच पक्षाच्या स्थानिक नेत्यांना बाजार समितीवर संधी ही मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे राजकीय कुरघोडीतून सोलापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक येण्याऐवजी निवडणूक लागण्याची शक्यता अधिक आहे. सोलापूर बाजार समितीचं सोलापूर शहर, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर असं कार्यक्षेत्र आहे. बाजार समितीची मतदार यादी ही अंतिम करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. दोन्ही तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्या, ग्रामपंचायतीच्या मतदार, व्यापारी, हमाल, तोलार यांची मतदार यादीमध्ये त्यांचा समावेश असणार आहे. बाजार समितीसाठी एकूण 5,431 मतदार असण्याची शक्यता आहे. त्यात विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे 1,895, तर ग्रामपंचायतीचे 1,176, व्यापारी मतदारसंघातील 1,276, तर हमाल तोलारमधील 1,084 मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीकडे सर्वांचं लक्ष हे असणार आहे.